जे नाही आहे हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे. कारण 13पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हा ऐकत ऐकत आमची लहान मुलं जे 2 मुलं आहे तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं. 300 वर्षाचे डॉक्युमेंट आहे, 300 वर्षाचे कागदपत्र जे आहे ते या निकालासोबत जोडण्यात आलेले आहेत, तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये? काय खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केले. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीनी 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे. किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझं कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांचे विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणाची नाही आहे. किती लाखांनी विजय होईल असं आपल्याला विश्वास आहे? प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं होतं का तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जाणार. आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे, ते संविधानाची नेहमी भाषा करतात. संविधानानं उत्तर मिळालं काय? मी संविधान पाळणारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये, समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे, त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे. मी स्वतःला तुटू दिला नाही, माझे रवीजींनी मला तुटू दिला नाही. जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही, याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली. तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही. माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019 मध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे. तर ही सगळी जबाबदारी माझ्या अमरावतीकरांची आणि तेच जबाबदारी 2019 मध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहेत, तर मला काही चिंता नाही आहे. तुमच्या अश्रूंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक होतात. त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात, त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते, काय भावना असते, त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला. हिंदी में एक सांगा कि मुझे बोलिए मैम, आज जो सुप्रीम कोर्ट ने जो राहत दी है, इसको लेकर नवनीत राणा को कितना भरोसा था? क्या आज डबल खुशी हुई है? मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि 2011 से लेकर 12 से लेकर 10-12 वर्षों का सफ़र ये मैंने एक महिला करके मेरे ऑपोजिशन को सामना करते हुए, संघर्षों का सामना करते हुए, क्योंकि एक महिला को किस तरीके से पीड़ा पहुंचानी है, परेशान करना है, चरित्र पे बोलकर इस तरीके की मैदान में वो मेहनत कर नहीं सकते, मैदान में महिला का सामना नहीं कर सकते, इसलिए इस तरीके के शब्द बोल के हमेशा मेरे बारे में एक महिला को अपमान करने की कोशिश किया. पर मेरे अमरावतीकरों ने मेरे पे विश्वास तब भी रखा था कि हमारी बहू, अमरावतीकर की बहू, ये सच्चाई की मार्ग पे चलती है, छत्रपति शिवाजी महाराज के विचारों पे चलने वाली है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पे चलने वाली है. वो विश्वास रख कर ही मुझे 2019 में एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट रिप्रेजेंट करने के लिए उन्होंने विश्वास दिलाया. मुझे लगता है विरोधकों ने एक महिला के सामने किस तरीके से मैदान में उतरना चाहिए वो ना करते हुए, मैदान से महिला को एंट्री नहीं मिले उसके लिए जो संभव हुआ उनसे उन्होंने वो सब किया. तो मैं आज सुप्रीम कोर्ट का
दिल से बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। जो सच था 300 इतने वर्षों जूने पुराने जितने भी मेरे फोर फादर्स के जितने भी डॉक्यूमेंट्स है वो अटैच करके आज मेरी लड़ाई, आज भगवान किसी के साथ होता है तो इस तरीके से वो सामने दिखाई देता है। आज मुझे ये बोलिए कि नॉमिनेशन का है, आज कितनी खुशी है, सुप्रीम कोर्ट से भी राहत मिली है, नवनीत राणा के आंखों से आंसू छलके हैं, ये कितनी खुशी थी? मुझे लगता है ये सभी महिलाओं के संघर्षों का एक प्रतीक होता है। जब महिला संघर्ष करती और मैदान फिर भी नहीं छोड़ती, पर उसके साथ संघर्षों के साथ अपने बच्चों को उत्तर